नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण पुरणपोळी दाखवते मी तुम्हाला. गौरीसाठी गौरी यायला वेळ आहे अजून. मी तुम्हाला दाखवते. गॅस पेटवलाय. आता ह्याच्यामध्ये आपण मी डाळ शिजवून घेतली. एक वाटी, एक पेला डाळ आणि एक पेला गूळ असं माप आहे. याची डाळ शिजवून घेतली. आधी आपण आता गूळ आणि डाळ मिक्स करून घेऊया. मिक्स करते. हे आता आपलं पुरण होत आलंय. त्याच्यामध्ये मी थोडं वेलची पावडर टाकते. एक मिनिट. पूर्णाच्या ह्याच्यात वेलची पावडर टाकली. थोडं जायफळ टाकते. जायफळ पावडर पुरणामध्ये. अशा प्रकारे पुरण तयार झाले. हे पुरण यंत्र आहे. ह्या पुरण यंत्रामधून मी बारीक करून घेते. त्यानंतर जायफळ पावडर टाकली मी. अशी थोडीशी टाकायची, नाहीतर गुंगी येते. त्यामुळे जायफळ पावडर मिक्स केली, वेलची पावडर मिक्स केली. आता हे पुरण यंत्र आहे. पुरण यंत्रामध्ये आपण काढून घेऊया. असं पुरण यंत्रातून पुरण बघा असं तयार होतं बारीक. मी थोडंसंच केले आता, कारण मला गणपतीला परत गौरीला करायला लागणार आहे पुरणपोळ्या. तुम्हाला दाखवण्यापुरतेच केले थोड्याशा, एक पेल्याच्या. नंतर मला जास्त करायला लागणार आहे. एक पेला मी गव्हाचं पीठ, अर्धा पेला मैदा घेतलाय. दोन्ही मिक्स केले पीठ आणि ते मळून घेतले. असं तेल, थोडी पातळ कणिक भिजवायची. एकदम अशी पातळ यायला पाहिजे. अशी पातळ म्हणजे सैलसर अशी मळून घ्यायची. मैदा आणि गव्हाचं पीठ घेतले मळून. हे आता असे गोळे करून घ्यायचे आपल्याला. असे छोटे गोळे करून घ्यायचे, जास्त मोठा पण नाही. तेवढंच पुरण भरायचं. जेवढा गोळा आहे तेवढंच पुरण भरायचं. त्याच्यामध्ये ही अशी पारी करायची तयार. या पारीमध्ये असं जेवढी पिठाचा गोळा आहे तेवढंच पुरण घ्यायचं. पोळी घाण होते. आमच्याकडे छोटे छोटे घालतात पुरणपोळ्या, खूप मोठ्या नाहीत. याचे गोळे आपण असं हे करून आता हे आपण फुलपाटावरती लाटून घेऊया. जास्त पण पातळ करायची नाही, जाड पण नाही, मिडियम. आता पुरणपोळी फाटेल. मी गॅस पेटवते.
अशी पुरणपोळी टाकायची. पुरणपोळी अशी झाली आहे. आपण ह्याच्यावरती एक तूप घेतलंय, मी साजूक तूप घेतलंय. डालडा घेतला तरी चालेल, तेल घातलं तरी चालेल. तुम्हाला जे काय लावायचं ते लावू शकतं पोळीमध्ये. फुगली बघा पोळी, थोडी फाटली. अशा प्रकारे एका बाजूने शिजलेली आहे. अशा पोळ्या लाटून घ्यायच्या, गवळीला पोळ्या. भाजून घ्यायच्या. अशा प्रकारे आपण या आता पोळ्या फुगते बघा कशी छानपैकी अशी. काही असे मी थोड्याच केल्यात आता पोळ्या दाखवण्यापुरत्या. नंतर असे काय चुकलं असेल काय येतं तर मला तुम्ही टिप मध्ये सांगा. तुम्ही टिपण्यामध्ये खूप नाजूक काम आहे पुरणपोळी म्हणजे, व्यवस्थित करायला पाहिजे. गॅस बंद करते. पुरणपोळ्या आवडल्यास लाईक आणि शेअर करा.